तुम्ही गुंतवलेल्या रकमेवर जास्तीचा परतावा देतो, असे आमिष दाखवून यशवंतनगर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथील लक्ष्मी कृपा अर्बन निधी लिमिटेडच्या संचालकांनी लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालत पळ काढलेला आहे. लोकांचा लोभ सुटेना आणि फसवणुकीचा सिलसिला थांबेना, अशीच माळशिरस तालुक्याची गत झाली आहे. आपल्या फसवणुकीबाबत रवी तायप्पा शिंदे, राहणार विजयवाडी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर यांनी अकलूज पोलिसांमध्ये फसवणुकीची तक्रार दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की लक्ष्मी कृपा अर्बन निधी लिमिटेडचे सोमनाथ साधू खराडे यांनी लोकांचा विश्वास संपादन करून तुम्ही ठेवलेल्या ठेवीवर कमी कालावधीत जास्तीचा परतावा देतो असे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये घेतले. परंतु मुदतीनंतर पैसे देण्यास टाळाटाळ करू लागले. जास्त प्रमाणात लोक पैसे मागण्यासाठी येऊ लागले तेव्हा सोमनाथ खराडे व लक्ष्मी कृपा अर्बन निधीच्या संचालकांनी गाव सोडून पळ काढला. लोकांना आपली फसवणूक होत आहे हे अनेक दिवसांपासून समजते, परंतु पोलिसात तक्रार नोंदवायला लोक पुढे आले नाहीत. त्यामुळे फसलेल्या लोकांचा आकडा वाढलेला आहे. रवी तायप्पा शिंदे यांनी खराडे यांच्याकडे सुमारे 6,60,000 रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यापैकी त्यांना 3,35,300 रुपये परत मिळाले व उर्वरित रक्कम 3,24,000 रुपये माघारी देण्यास टाळाटाळ करण्यात आली. तसेच काळूराम महादेव शिंदे, राहणार यशवंतनगर, राणी चंद्रकांत जाधव, राहणार हडपसर, पुणे, धनंजय गुलाबराव कपने, राहणार तांबवे, योगिता शिवशंकर हारके, राहणार यशवंतनगर यांनी देखील आपली बरीच रक्कम लक्ष्मीकृपामध्ये गुंतवली होती. या चौघांचेही 11,61,690 रुपये त्यांच्याकडून येणे आहेत. या फसवणुकीबाबत पहिली तक्रार दाखल होताच अनेक तक्रारदार आता पुढे येऊ लागले आहेत. त्यामुळे फसवणुकीचा हा आकडा कोट्यवधी रुपयांच्या घरामध्ये जाण्याची शक्यता असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांनी दिली. जर कोणाला लक्ष्मी कृपा निधी अर्बनबद्दल तक्रार द्यायची असेल तर त्यांनी अकलूज पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. यापूर्वीही माळशिरस तालुक्यामध्ये अनेक कंपन्यांनी व लोकांनी जास्तीच्या रकमेचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची उदाहरणे ताजी असतानाही लोक पुन्हा पुन्हा फसत आहेत.